वरती विकेट प्राप्त झाली आहे। दुसरा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, प्रति हल्ला चढवलाय, विकेट पडली आहे, त्याचा प्रभाव पडला नाहीये। नवीन बॅटर मैदान दरम्यान आल्या पहिले बॉल वरती मनोज शेलार इथून आपली ताकद सिद्ध करताना 4 चौकार। चूक होती ती सुधारली गेली, कॉल दिला गेला की मनोज धाव आहे तर घ्या, तिथून धाव घेतली गेली। या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 5च्या आकड्यावरती। मोठ्या खेळाडूची निशाणी आपण बघितली, पहिल्या बॉलवरती मनोज शेलार यांच्या बॅटमधून चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती त्यांनी सिंगल धाव घेतली गेली। नॉन स्ट्राइक एंडचे बॅटर त्यांना स्ट्राइक एंडवरती आणलं जात आहे। राहुल शेलार असतील स्ट्राइक एंडवरती। इथे फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय कव्हरच्या डोक्याच्या वरून, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होताना पण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जात आहे आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। इथे जर बघितलं तर पळून धावा कंप्लीट केल्या जातात, त्या टोटली 3, या 3च्या मदत धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 8-8च्या आकड्यावरती। 4 बॉलचा खेळ संपला, पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती 3 धावा। स्कोर तर आतापर्यंत चांगल्या पद्धतीने चाललाय, पण पहिल्या बॉलवरती विकेट कदाचित ती देखील इथे डोक्यामध्ये खटकत असेल, कदाचित त्याच्यावरती देखील कॅल्क्युलेशन केलं जाईल। विकेट पडली आहे, दोन्ही बॅटरवरती इथून फरक पडत नाही। आता स्ट्राइक एंडवरती असतील मनोज, 2 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी बनवल्यात। मनोज करता हा बॉल लो फुल टॉस पद्धतीचा होता, मेडाउनवरती फिल्डर आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल एक धाव इथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल। या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 9-9च्या आकड्यावरती। एक गडी गमावला, पण त्याच्यानंतर इथून आतापर्यंत चांगली पार्टनरशिप झाली आहे। पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार झाला होता बॅटर, पण त्याच्यानंतर कमबॅक काय असतो त्यांनी करून दर्शवलंय। शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले मधील, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल। इथून बघितलं तर ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॉल ऑन साइडला आलाय। सिंगल कंप्लीट दुसऱ्या करता थोडाफार प्रयत्न होता, पण मिळू शकणार नाही। पहिल्या ओव्हरचा इथून खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस कोट्रोशी संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 10। सुनील बॉलिंग मार्क वरती, सुनीलना सुशील संस्कारी बॉलिंग करावी लागेल। सुनीलचा पहिला बॉल बॅकफूट वरती वेट करून चांगल्या पद्धतीने बॉलला इथून दिशा दिली आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये या बॉलला इथून दिशा दिली गेली, फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल। या सिंगलच्या मधून धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल 1-1च्या आकड्यावरती। 1 म्हणजे 1, 11 धावा धाव फलक फक्त एक विकेट गेली आहे। 1 ओव्हर 1 बॉल कंप्लीट झाला, म्हणजेच पूर्ण 1-1च्या आकडे आपण स्कोर कार्ड वरती बघतोय, आकड्यांचा खेळ स्कोर कार्ड वरती आपण बघतोय। म्हणजे टोटली एका पाठीमागं 1 आपण जर मध्ये 1चे 5 आकडे आलेत। सुनील आपल्या ओव्हर मधील दुसरा बॉल घेऊन सज्ज होताना, हा खूप टप्प्याचा बॉल, त्याला पुल केलंय, खाली क्षेत्र निवडलंय, फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे, कॅच सुटलाय, कॅच सुटलाय, पण थ्रो देखील लवकरच आलाय, पण असे कॅच पकडणं फार महत्वपूर्ण आहे। या सर्व खेळाडूंचा आपण जर विचार केला तर रेग्युलर खेळत नाही, त्या अनुषंगाने कॅचेस पकडणं त्यांच्याकरता थोडंसं डिफिकल्ट होतंय, बॅटिंग बॉलिंग करणं त्यांच्याकरता थोडंफार डिफिकल्ट होतंय, कारण की एन्जॉय करता खेळतायत। तर वारंवार आपण बघितलं तर जे आपले रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये असतं त्यांच्याकडून कॅच सुटताना मी जास्त बघितलं नाहीयेत, पण हे जे खेळाडू खेळतायत
शनिवार रविवार 2 दिवस खेळण्याकरता मिळतात, तर त्याच्यामध्ये देखील आपलं 100% योगदान देत आहेत. त्याच्यामध्ये त्यांची चुकी नाहीये. सिंगल धाव कंप्लीट, धावफलक वाढले, धावून पोहोचत 12च्या आकड्यावरती एक गडी गमावलाय. सुनीलने इथून संधी निर्माण करून दिली होती, पण ती संधी इथून सुटली आहे. स्ट्राईक एंडवरती असेल आता ते राहुल शेलार. राहुलवरती जिम्मेदारी असेल, चांगली बॅटिंग करावी लागेल राहुल आणि तसेच मनोज यांना. 2 शेलार बंधू आहेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग करण्याकरता सुनील. इथून जर बघितलं तर हा बॉल चांगल्या पद्धतीचा होता. कदाचित गोलंदाजाच्या मनामध्ये भीती होती की हा बॉल वाईट तर नाहीये. त्यांनी लगेच ऑफिशियल पंचांकडे बघितलं, पण पंच म्हणाले की फेअर डिलिव्हरी आहे, याच्यामध्ये तुमची काही चुकी नाहीये. चांगल्या पद्धतीचा बॉल होता. मिडल ऑफ स्टंप आपण ट्रॅव्हल होताना बघितला, थोडासा टर्न प्राप्त झाला होता, हलकासा टर्न आपण बघितला त्या बॉलमध्ये. सुनील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार होताना यावेळेस आक्रमण चढवलंय. परफेक्ट टायमिंग सर झालाय, पण बॉलच्या खाली फिल्डर आलाय. कॅच टिपलाय, सुनीलच्या खात्यामध्ये सफलता. राहुल शेलार इज गॉन, विकेट. बारावरतीतून 2 गडी बाद झालेत. सुनील आपल्या बॉलिंग मार्क वरती. इथे आणखी एकदा बॉल हवेमध्ये गेलाय, फटका फसलाय बॉलच्या खाली, फिल्डर येताना, आणि इथून बाळाचा कॉल होता, बाळा करता कॉल होता. इथे चांगल्या पद्धतीने ते कॅच टिपलाय, विकेट आली आहे सुनील करता. बॅक टू बॅक विकेट इथून अर्जुन आले, आणि अर्जुन कधी केले ते समजलं नाही. तू चल मैं आया, मैदान दरम्यान असंच होताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक विकेट. सुनील ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल घेऊन सुनील तयार होतील. त्यांचा सामना करण्याकरता बॅटर आला ते विकास. हॅट्रिक बॉल. इथे बघितलं तर चांगल्या पद्धतीचा बॉल डिलिव्हर्ड केला होता, कदाचित संपर्क झाला होता की काय. चांगल्या पद्धतीचा हा बॉल इथून डिलिव्हर्ड केला गेला. इथून होते ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 6च्या बराबरीने धावा इथून धाव फलकावरती जोडल्या जातात. त्यात जाऊन पोहोचल्या 12च्या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट्स. या ओव्हरमध्ये आल्या त्या 2 धावा आणि 2 विकेट्स. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय सुनील. चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून. एक छोटासा ब्रेकच्या नंतर मैदानाच्या दिशेने वेळेत
वेलकम बॅक. आपण बघतोय ऐकतोय वाळणी चषक 2024. जे महाबळेश्वर मधून ऐकतात ते मुंबईच्या कानाकोपऱ्यामधून ऐकतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून ऐकतात, युट्यूबच्या माध्यमातून 22 यार्ड लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जर्सी नंबर 7 पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमण तर केलंय. परफेक्ट कनेक्शन झालाय. मिडल ऑफ द बॅट बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार बिग हिट. होतो पण त्याच्यानंतर चालना दिली जाते. वेगवान गतीने स्कोर करायला वाढवलं जाते. फुल टॉस पद्धतीचा बॉल, त्याला इथून दिशा दिली आहे. फिल्डर आहे बॉलच्या पाठीमागे. थोडंसं फंबल, थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डचा चालत्या स्वरूपाने इथून प्राप्त होतील या 2 धावा. पाठीमागे बॅकअप चांगला आहे. 2 धावा मिळतील. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल. धावून पोहोचेल 20 च्या आकड्यावरती. बॅटरचा जर विचार केला तर मनोज शेलार यांच्या बॅटमधून षटकार आला नुकताच. त्यांनी आतापर्यंत बॉल फेस केले ते 6 आणि त्यांच्या बॅटमधून 15 धावा आल्या. तर विकास नुकतेच बॅटिंग करण्याकरता आले. त्यांनी देखील एक बॉल फेस केला पण खाता आणखी उघडू शकले नाही. ओव्हरचा पुढील बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मॅच मध्ये परिवर्तन, जीवनामध्ये परिवर्तन निश्चित स्वरूपामध्ये यशाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करण्याकरता मदत करेल याच्यामध्ये शंका नाही. हे परिवर्तन केलं गेलं होतं. जर तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन करणार तर डिसेंबर महिन्याची वाट बघू नका मित्रांनो, की नवीन वर्ष आले की आता माझ्या लाईफमध्ये मी चेंजेस करेल. ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते त्यावेळेस तुमच्या लाईफमध्ये चेंजेस करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. ओव्हरचा पुढील बॉल फुल टॉस, त्याच्यावरती देखील आक्रमण चढवलं होतं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे दुसऱ्या करता धाडसी निर्णय आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट आहेत. याच्यामध्ये फिल्डरची चुकी नाहीये कारण की फिल्डर डीप वरती आहे तर त्या अनुषंगाने 2 धावा इथे सहज आणि सोप्या रूपाने उपलब्ध होत्या. या 2च्या मध्ये धावफलक वाढेल. धावून पोहोचेल 22-22च्या आकड्यावरती. इथून चांगली बॅटिंग करताना असं वाटलं नव्हतं की कदाचित इथून 30+ धावा बनवू शकतात, पण हार आणि जीतच्या मध्ये उंबरट्याच्या मध्ये राहिला उभा तो मनोज शेलार. चांगली बॅटिंग यांनी केली आतापर्यंत. हा बॉल बघा, टप्पा पडल्याच्या नंतर बराच असा टर्न होतोय. असं कदाचित आपण हे बॉल फक्त टर्न होताना शेन वॉर्न, मुताई मुरलीधरन यांना बघितलंय आणि कदाचित त्यांच्याच शैलीमध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अँगल क्रिएट केला जातोय. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेने बराच टर्न प्राप्त होतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. हा बॉल बघा, आणखी एक बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. बॉल चांगल्या पद्धतीचा होता. टर्न बराच असा प्राप्त होतोय गोलंदाजांना आणि या ओव्हर मध्ये जर विचार केला तर प्रत्येक बॉल वरती त्यांना टर्न प्राप्त झाला. अँगलने बॉल टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्याच्या नंतर बराच असा बॉल बाहेरच्या दिशेने वळतोय. सुपर लाईन आणि सुपर लाईन चांगली गोलंदाजी इथून गेली. इथून जर धावफलकावरती नजर टाकूया, धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले 22-22. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि मनोज शेलार या ओव्हरमध्ये बरेच वेळ शांत राहिले. या ओव्हरचा जर विचार केला तर धावा आल्या तर टोटली 10, पण चांगली बॉलिंग देखील झाली, चांगली बॅटिंग देखील झाली आहे. शेवटचे 6 बॉल असतील पहिल्या इनिंग मधील. तर आम्ही दोन्ही संघांना इथून कॉल देतोय. हातलोट संघाचे कॅप्टन जर आपण इथे उपस्थित असाल तर टॉस साडीचे. हातलोट संघाचे कॅप्टन आपण जर इथे उपस्थित असाल तर टॉस साडीचे. आणि त्यांच्या विपक्षामध्ये झांजुवड संघाचे कॅप्टन जर आपण इथे उपस्थित असाल तर आपण देखील टॉस साठी यायचंय. किशोर बॉलिंग मार्क वरती. किशोरचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, पण त्या क्षेत्रामध्ये फिल्डर तैनात केला गेला. या स्ट्रोक करता फक्त आणि फक्त इथून सिंगल धाव मिळेल आणि तसेच स्ट्राईक एंड वरती इथून जर बघितलं आता मनोज शेलार येतील. मनोज शेलार आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये देखील एक शेलार मामा होते. इथे देखील शेलार आहेत. शेलार नाव म्हटलं तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ब्रँड म्हणून ओळखलं जात आहे तेच शेलार. मनोज ऑन स्ट्राईक. जागा पण खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण बॉल ऑन साईडला मिड ऑन वरती, लॉग ऑन वरती दोन फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलक वाढेल. जाऊन पोहोचेल 25-25. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. झांजुवड संघाचे कॅप्टन आणि तसेच हातलोट संघाचे कॅप्टन आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्राची आणि शेवटची विनंती आहे तुमच्याकरता की आपण टॉस साडायचं आहे. ज्या संघाचे कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या संघाच्या कॅप्टनला तसं त्या टीमला पेनल्टी लगावण्यात येईल, तर आग्राची विनंती करतोय.
हा बॉल ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये आहे, थोडाफार फिल्डर बॉलच्या पाठीमागे आहे, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल दुसरा करता कॉल आणि दुसऱ्याची ते सहज आणि सोप्या रूपाने प्राप्ती. जर तुम्ही कदाचित लेदर क्रिकेट खेळा असाल तर कोचच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम प्रशिक्षण दिलं जाते की बॉलची वाट बघायची नाही, तर तुम्ही बॉलवरती जायचंय. जर कदाचित तुम्ही बॉलवरती गेला तर तुम्ही बॅटरवरती प्रेशर बनवू शकता, कारण की दुसरा धावी करता त्यांच्या मनामध्ये भीती असते की डायरेक्ट थ्रो येईल की काय. हा बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइडला फटका तर चांगल्या पद्धतीने खेळला आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, दुसरा करता इथून थोडाफार प्रयत्न दिसतोय, अतिशय खराब. या थ्रोची ती आवश्यकता नव्हती. बॉल वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. ऑफिशियल दर्शवते किती धावा असतील बघितलं तर टोटली 5. ऑफिशियल 5 की 6? 5 धावा. ओव्हरचा पुढील बॉल चांगल्या पद्धतीने दिशा दिली आहे. ओव्हरचा पुढील बॉल इथून बघितलं तर आणखी विकेट काढण्याचा प्रयत्न केला गेला. इथून रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून विकेट प्राप्त होईल. इथं स्कोर कार्डवरती नजर टाकूया. तिथून बघितलं तर 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस जाऊन पोहोचलं जाते. ते टोटली 33-33च्या आकड्यावरती जिंकण्याकरता 34 धावसंख्येचं आव्हान असेल. झांझवड संघाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर आग्रहाची विनंती तुमच्याकरता आम्ही करतो की आपण टॉस साठी, तसेच हातलोट संघाचे कॅप्टन या टॉस साठी. चला शेवटचा कॉल आहे हा हातलोट संघाचे कॅप्टन तसेच झांझवड संघाचे कॅप्टन. शेवटचा कॉल दोन्ही संघाचे कॅप्टन्स करता.
सेकंड इनिंगच्या सुरुवातीलाच मैदान दरम्यान आली पाहिजे. आग्रहाची विनंती करतो. ज्यावेळेस फिल्डर्स येतात त्यांच्या समोर आपण देखील आला तरी काही हरकत नाहीये. इथून जर बघितलं तर सर्वप्रथम बॅटिंग केली आणि तसे बॅटिंग करताना बनवले त्या धावा धावफलकावरती टोटली बघितलं तर होतं 33-34 धावसंख्येचं आव्हान आहे जिंकण्याकरता. या 34 धावा कशा अनुषंगाने इथून चेस केल्या जातील अहिरे या संघाच्या माध्यमातून त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. जिंकण्याकरता 34 धावसंख्येचं आव्हान सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. सुदेश आणि मंगेश पहिला बॉल इथून सन्मान दिलाय. पहिल्या बॉलवरती जर बघितलं तर डिफेन्सिव्ह माइंडसेट आपण बघितलाय. सुदेश आणि त्याचा साथ देण्याकरता मैदान दरम्यान आपण मंगेश यांना बघतो आणि बॉलिंग मार्क वरती सागर. पहिल्या बॉलवरती बघितलं तर डिफेन्सिव्ह माइंडसेट आपण बघितलं. पहिल्या बॉलवरती सन्मान दिला गेला होता पण दुसऱ्या बॉलवरती कशा अनुषंगाने बॅटिंग केली जाईल त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. कारण की हा टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. जास्त वेळ बॅटर शांत राहत नाहीये. मी वारंवार बघितलंय आणि बघा मी म्हटलं की जास्त वेळ शांत राहत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरतीच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट चेन साइड एज लागली होती पण बॉल बम होऊन विकेट किपर पर्यंत पोहोचला गेला. परफेक्ट कनेक्शन नव्हतं. जर कदाचित कनेक्शन झालं गेलं असतं तर चौकाराची मोहर छापली गेली असते त्या बॉलवरती. या मॅच मध्ये जर बघितलं तर आव्हान छोटस आहे. 34 धावसंख्येचं आव्हान आहे. मापक आव्हान. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 33 धावा देखील डिफेंड झाल्यात. या मॅच मध्ये काय होईल त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. ओव्हरचा पुढील बॉल इथून देखील बॅकफुट वरती वेट करून चांगल्या पद्धतीतून सन्मान दिला गेला. इथून फंबल मिसफिल्ड पण मिसफिल्डच्या चालत्या स्वरूपाने एकच धाव मिळेल. एकाच्या व्यतिरिक्त दुसरं काय मिळणार नाहीये. 3 बॉलचा इथून खेळ संपला आणि तसेच 3 बॉलच्या समाप्त्याखेरीज इथून सिंगल धाव फलकावरती आणि वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलताना आपण बॅटर यांना बघितलंय. सुदेश यांना खातं खोलताना बघितलं. स्ट्राईक इन वरती मंगेश. मंगेश ऑन स्ट्राईक. मंगेश वरती इथून नजर राहील. मंगेश करता बॉल होता. इथून देखील दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. एफर्ट पूर्णपणे दिले गेले. पूर्णपणे झोकून दिले गेलं पण बॉलला काही रोखू शकले गेले नाही. कदाचित इथे किती धाबा मिळतील त्याच्यावरती देखील नजर राहील. बघितलं तिथून टोटली विचारला जातं की काय आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का काय. खेळाडूला विचारला जात आहे. फिल्डर बॉल आतमध्ये आहे की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता तेच विचारतात पंच. ऑफिशियल्स 3 धावा ना. येस थँक्यू सो मच. 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डरने चांगला प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट थर्डमॅनचा जो खेळाडू होता त्याने चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले गेले पण बॉलला रोखलं गेलं ना. 3 धावा प्राप्त झाल्यात. ओव्हरचा पुढील बॉल रिव्हर्स खेळलाय. हा बॉल हवेमध्ये. बॉल गॅपमध्ये देखील आहे. पॉईंटच्या डोक्याच्यावर हा बॉल बाउंड्रीच्या दिशेने वेगवान गतीने ट्रॅव्हल होत होता आणि या बॉलला देखील आणखी एकदा मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलं जात आहे. इथे देखील आय थिंक 3 धावा मिळतात की काय काय होतंय वारंवार. बाउंड्री पाठी मागे आहेत असं खेळाडू दर्शवतायत तर इथून देखील आणखी एकदा 3 धावा इथून प्राप्त होतील याच्यामध्ये शंका नाहीये. आणि या 3 5 बॉलचा खेळ संपला आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावफलक 7 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 7 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून चेक केलं जात आहे कदाचित काय घडलंय. ऑफिशियल डिस्कशन करतात त्याच्यानंतर डिसिजन दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. आणखी इथून स्कोर कार्ड अपडेट केलं जात नाही पण डिसिजन पेंडिंग ठेवलं जाईल. ऑफिशियल्स आपल्या जागेवरती येतील त्याच्यानंतर डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल काय आहे नक्की. हा बॉल देखील असं वाटलं की बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचलाय पण ऑफिशियल डिसिजन देतील. रेफर केलं जात आहे टीबी अंपायर कडे पण बघितलं जाईल चेक केलं जाईल.
चला ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते आता इथून मान्य करावं लागेल. ऑन फील्ड डिसिजन ऑफिशियल देतील तेच इथून मान्य करावं लागेल दोन्ही संघांना. आजची कमिटी देखील आहे, आपण शंका असेल तर आपण जाऊन बघू शकताय. तीन धावा कंप्लीट झाल्यात का ऑफिशियल? यस, 3 धावा कंप्लीट झाल्या. तेच डिसिजन इथून मान्य केलं जातं, इथून पकडलं जातं. त्याचा शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. शेवटचा बॉल इथून पुन्हा सुद्धा बॅटची कडा लागली आहे त्या क्षेत्रामध्ये. आणखी एकदा बॉल ट्रॅव्हल होताना इथून मिळालेल्या सिंगल धाव आणि पहिल्या ओव्हरचा इथून खेळ संपेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीकडे जाऊ फलक बिनगडी बाद 8.
स्कोर 8-8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीकडे जाऊ फलक 8-8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिले 2 बॉल डॉटेड, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर 3-3 आणि त्याच्यानंतर सिंगल. पहिले 2 बॉल डॉटेड, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे, चौथ्या बॉलवरती ट्रिपल, पाचव्या बॉलवरती देखील ट्रिपल आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल आहे. 3-3-6 आणि सिंगल सिंगल 8 धाबा होत आहेत. आमचे गुणलेखक परफेक्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर देखील आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तर आपण कॉपरेट करायचे. प्रत्येक खेळाडू देखील एक आपल्यामध्ये एक लपलेला स्कोरर बाहेर काढत असतो. कदाचित तो स्कोरर कदाचित बाहेर आला होता की काय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर 8-8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होईल. पहिला बॉल इथून डिफेन्स केलाय. अटॅकिंग अप्रोच करण्याचा प्रयत्न इथून काही बिलकुल दिसत नाहीये. येणारे बॉल शिल्लक आहे ते 17 आणि जिंकण्याकरता 26ची आवश्यकता असेल. ओव्हरचा पुढील बॉल, यावेळेस फटका तर चांगला केसलाय. बॉल गॅप मध्ये आहे आणि हा बॉल बघता बघता बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. चौकार. चौकाराला चांगला आपण विकेट बघितला. 16 बॉल आणि जिंकण्याकरता 22ची आवश्यकता असेल. 16 बॉल 22ची आवश्यकता. नुकताच तिथून चौकार ठोकलाय. ओव्हरचा पुढील बॉल बॅकफूट वरती वेट करून चांगल्या पद्धतीने दिशा दिली आहे. फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल थोडंसं फंबल झालं होती, थोडीशी फार बेस्पीड झाली होती, पण फक्त आणि फक्त सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत. सुदेश ऑन स्ट्राइक. आतापर्यंत बघितलं तर डिफेन्सिव्ह माइंडसेट दिसला, पण कदाचित अटॅकिंग अप्रोच करावा लागेल. इथून आणखी एकदा विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल, खराब फिल्डिंग, मिसफील्ड इथून होताना पाहायला मिळाली आणि मिसफील्डचं रूपांतर या 2 धावसंख्येमध्ये केलं जाईल. एक धावेला फार महत्व आहे. अगोदरची मॅच मित्रांनो आठवा ती बघा. स्कोर बराबर झाला होता. फक्त आणि फक्त बघितलं तर एका धावेने पराभव झाला होता, कारण की कंपल्सरी चेस होता. स्कोर बराबर झाला तरी देखील पराभव झालाय, कारण की एक धाव ती फार महत्वपूर्ण होती. जर तुम्हाला जिंकायचं असेल सेकंड इनिंग मध्ये, तर आपल्या विपक्षी संघाने जेवढ्या धावा बनल्या त्यांच्यापेक्षा एक एक्स्ट्रा धाव तुम्हाला बनवायची जिंकण्याकरता. त्याच अनुषंगाने प्रत्येक धावेला इथून फार महत्व आहे. फिल्डिंग करणारी टीम इथून जर अशा जर धावा लुटवत राहिले तर कदाचित ते मॅच हातामधून निसटू शकेल. ओव्हरचा पुढील बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार सलामीची जोडी आहे, पण त्यांच्या माध्यमातून परफेक्ट कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या करता कॉल, अतिशय खराब थ्रो आलाय. 2 कंप्लीट झाल्या. तिसऱ्या करता थोडाफार प्रयत्न आहे, पण तिसऱ्या करता स्ट्राइक एंडचे बॅटर इंटरेस्टेड नाहीयेत. तर दोन्हीच इथून संतुष्ट होतील. 2च्या मध्ये धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 17-17च्या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहे ते 13 आणि जिंकण्याकरता 17ची आवश्यकता आहे. पहिल्या 11 बॉलमध्ये आल्या त्या 17 धावा आणि येणाऱ्या 13 बॉलमध्ये पाहिजेत त्या 17 धावा. जर 11 मध्ये 17 बनवू शकतात तर 13 मध्ये 17 इक्वेशन आरामशीर होऊ शकेल. समीकरण पूर्णपणे हातामध्ये आहेत. आणखी विकेट गमावली नाहीये. सुदेश ऑन स्ट्राइक.
ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल फुल टॉस पद्धतीचा गॅप मध्ये खेळलाय, त्याच्यावरती आक्रमण चालवलंय, हल्ला बॉल केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4-4 चौकार. तेराची आवश्यकता आहे. समीकरण जर बघितलं तर या मॅच 12 बॉल शिल्लक जिंकण्याकरता 13ची आवश्यकता आहे. मनोज बॉलिंग मार्क वरती, पहिलाच बॉल ऑफस्टमचा खूप बाहेर होता, इथून जर कदाचित सोडून दिला गेला असता तर वाईट मिळू शकला असता, पण खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून सिंगल धाव फलकावरती जोडले जाईन. बॉल शिल्लक आहे तर इथून 11 आणि जिंकण्याकरता 12 धावसंख्येची आवश्यकता असेल. 11 मध्ये 12ची आवश्यकता आहे. कदाचित इथून जर या ओव्हरमध्ये जर एक्सिलेट केलं गेलं तर कदाचित याच ओव्हरमध्ये मॅच संपू शकेल, याच्यामध्ये शंका नाहीये. मॅच पूर्णपणे हातामध्ये आहे, पण इथून संयम आणि धैर्य इथून ठेवावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल होता, इथून हलका उडवला जात आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल, एकच धाव तिथून देखील कंप्लीट केली जाईल. सिंगलने जर कदाचित ही ओव्हर जर अशी जर कटली तर कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल, याच्यामध्ये शंका नाहीये. कारण की सर्व रेग्युलर खेळाडू नाही आहेत, तर त्याच अनुषंगाने त्यांच्यावरती देखील सर्वांवरती नजर राहील. कोण चांगलं प्रदर्शन करतंय तर कदाचित कोण खराब प्रदर्शन करतंय. फिल्डरची भूमिका अतिशय फार महत्त्वपूर्ण असते. जर तुम्ही रेग्युलर जर तुम्ही खेळत आहे तर फिल्डरची भूमिका चांगली पाहिजे. चांगला फिल्डर आपण बघितला फाउंड लाईनवरती आणि चांगला ॲक्युरेट थ्रो देखील त्याच्या माध्यमातून आला. डायरेक्टली गोलंदाजाच्या हातामध्ये आला. फक्त आणि फक्त सिंगल. पहिल्या 3 बॉलचा जर विचार केला तर फक्त सिंगलच आल्यात. जिंकण्याकरता 9 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. हे 3 बॉल अतिशय फार महत्त्वपूर्ण असतील. उडवला बॉल हवेमध्ये, बॉलच्या खाली फिल्डर येतोय, त्याने इथे चांगला कॅच टिपलाय. विकेट एंड मोमेंट वरती कहाणीमध्ये टर्न अँड ट्विस्ट येताना विकेट. नाहीये. इथून डिफेन्स केलंय, बॉल गॅपमध्ये खेळलाय, कदाचित दुसरी धाव इथे उपलब्ध आहे कारण की 2 खेळाडूंमध्ये इथून ताळमेळ परफेक्ट नव्हता. रनआउटची शक्यता वाढली आहे. चांगल्या थ्रोची आवश्यकता होती. आणखी एकदा इथून ओव्हर थ्रोच्या या धावा, आणखी या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. याच्या अगोदर आपण ओव्हर थ्रोचा चौकार बघितला होता, जिथे सिंगल यायला पाहिजे तिथे आणखी 4 धावा एक्स्ट्रा खर्ची पडली होती. इक्वेशन बघा, समीकरण बघा, 7 बॉल आणि जिंकण्याकरता 8ची आवश्यकता. 7 मध्ये 8.
हा बॉल फार अतिशय फार महत्वपूर्ण आहे. मनोज शेलारांनी चांगली गोलंदाजी केली. 5 बॉल मध्ये फक्त 5 धावा खर्च पडले. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 8 ची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर लो फुल टॉस पद्धतीचा बॉल होता. डीप होणारा बॉल. एक कंप्लीट दुसऱ्या करता थोडाफार इथून प्रयत्न दिसतो पण मिळू शकणार नाही. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता 7 ची आवश्यकता. तेजस आलेत बॉलिंग मार्क वरती. इथून तेज इथून दाखवावा लागेल. सूर्यदादा जशा प्रकारे तेज दाखवतात तसे तेजस याला देखील तेज दाखवावा लागेल. कारण की जास्त त्यांना काही करायचं नाहीये. कारण की इथून फक्त विकेट घ्याव्या लागतील ना. बॉल शिल्लक आहे 7 जिंकण्याकरता 7 ची आवश्यकता. ही 7 कोणाला कोणाची मिळणार आहे. अहिरे संघ जिंकण्याकरता 7 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. एक तर कंप्लीट केली जाईल. कदाचित दुसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा असू शकेल. फक्त आणि फक्त सिंगल. बॉल शिल्लक आहे ते 5 आणि जिंकण्याकरता 6 ची आवश्यकता. जिथून जरा डॉट बॉल आला तर प्रत्येक बॉल वरती थोडाफार प्रेशर इथून वाढताना बघणार आहोत. अहिरे वनवली संघाच्या बॅटर्स वरती याच्यामध्ये शंका नाहीये. या मॅच वरती जर बघितलं तर कोट्रोशी संघ देखील पकड मजबूत करू शकेल. पण हे पहिले जे 2 बॉल असतील याच्या पुढील त्याच्यावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक रेट वरती बॅटर आपण त्यांना बघतोय. मंगेश याची विकेट फार महत्वपूर्ण असेल. मंगेश विकेट लगावण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉलच्या खाली फिल्डर इथे कॅच टिपला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता पण दुसऱ्यांदा कॅच टिपलाय. विकेट मॅच मध्ये पलटवार. इथून जर बघितलं तर पलटवार केलाय कोट्रोशी संघाने. या मॅच मध्ये बघितलं तर ही सफलता नव्हे तर खऱ्या अर्थाने ही मॅच पकडली आहे. बॉल शिल्लक 4 आणि जिंकण्याकरता 6 ची आवश्यकता. वेलकम डीजे. बॉल शिल्लक
लॉर्ड्स प्रमाणे जसं मॅचेस चालू आहेत त्याच आपण खेळवणार आहोत, तर लॉर्ड्स मध्ये काही चेंजेस होणार नाहीयेत. तर आम्ही आग्राची विनंती करतोय गावडोशी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन राहायचंय, कारण की विजयी संघ जो आता आज जिंकेल तो आपण गावडोशीच्या विपक्षामध्ये त्याला खेळताना बघणार आहोत. तर विनंती करतोय की आपण गावडोशी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. आणि नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल. हा खोलवा टप्प्याचा बॉल, इथून अपील तर झाली आहे, पंचांकडे दाद तर मागितली, पंच इंटरेस्टेड नाही, लेग बायचा इथून इशारा दिला जातोय. बॉल शिल्लक आहे ते शेवटचे 2 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 5. पाठीमागील मॅच देखील अशीच होती, तिथे देखील 1 मध्ये 5 आले होते, तिथे 2 मध्ये 5 आल्यात. कोणाची कोणाला साथ मिळेल. मी म्हणतो होतो की जिथे मंगेशचा कॅच पकडला तिथे पूर्णपणे ती मॅच पकडली आहे. टेक कॅचेस अँड विन मॅचेस असं म्हटलं जातंय क्रिकेटच्या जगतामध्ये. मॅचचं समीकरण जर बघितलं तर होते ते तुमच्या हातामध्ये शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्याकरता बनवायच्या होत्या त्या 7, पण कदाचित तिथून साथ मिळाली नाहीये बॅटरची. कॉन्ट्रोशी संघ असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत पोहोचू शकेल, पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते प्रत्येकाचा कॉन्ट्रो चांगला आतापर्यंत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कानेमध्ये टर्न अँड ट्विस्ट बाकी आहे. व्हाईट बॉल आलाय, बॉल शिल्लक आहे ते 2 आणि जिंकण्याकरता बनवायच्या त्या 4. आता 2 मध्ये 4, 2 4 4 2 4 2 4 बॉल आपण माहिती तर 2 बॉल शिल्लक आहे, 4 धावा बनवायच्यात. 4 धावा शिल्लक आहे, 2 बॉल इथून शिल्लक आहेत. मॅच ऑन आहे, गेम इंटरेस्टिंग मोड वरती येऊन पोहोचलाय. हा खेळ संपला नाही आणखी. टॅप केले बॉलला, फिल्डर बॉलच्या पाठीमागे, जास्तीत जास्त दुसरी मिळण्याचे चान्सेस आहेत पण मिळू शकणार नाही. शेवटचा बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता बनवायच्या तर 3 धावा. कंपल्सरी ट्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे तर इथून अहिरे वानवली संघ ही मॅच जिंकायची असेल तर एका बॉलमध्ये 3 धावा बनवावे लागतील. गावडोशी संघाचे कॅप्टन आपण जर इथे उपस्थित असाल तर आग्राची विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. शेवटचा कॉल आहे, याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार आहे, तर आग्राची विनंती करतोय. KUCC गावडोशी संघाचे कॅप्टन आपण ऐकत असाल तर टॉस साठी यायचंय. इंटरेस्टिंग मोड वरती मॅच देखील येऊन पोहोचली आहे. रफ अँड टफ. धनंजय पाटील यांनी कालच्या सत्रामध्ये देखील सांगितलं होतं, कालच्या दिवसामध्ये देखील सांगितलं होतं की जे सेशन्स असतात त्याच्यामध्ये काय धावा बनत नाही. सकाळचं सत्र चालू आहे, 1 बॉल 3ची आवश्यकता. इथून बिगिट करण्याचा प्रयत्न, कदाचित इथे दुसरी उपलब्ध असेल, तिसरी करता प्रयत्न केला जाईल का. चांगला फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये. 2 कंप्लीट, तिसऱ्या करता कॉल आहे, कदाचित तिसरी इथून मिळणार नाहीये. बॅक टू बॅक 2 मॅचेस बघा, काय इथून दर्जेदार मॅचेस आपण बघितल्यात, अनुभवल्यात. या मॅच वरती विजय प्राप्त करताना कॉन्ट्रोसीचा संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टू अहिरे वानवली संघ. बॅक टू बॅक 2 मॅचेस बघितल्या जिथे आपण टाय झाल्यात. संघ विजय तर प्राप्त करतोय कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार. आणि काय मॅचेस झाल्यात खऱ्या अर्थाने. जर कदाचित ओपनच्या जर मॅचेस असत्या तर सुपर ओव्हर बघण्यामध्ये काय इंटरेस्ट आला असता. तरी देखील इथे संघाने चांगलं प्रदर्शन केलं गेलं, पण ही मॅच फसली कुठे आपण जर बघितलं तर 1 मिनिट आपण स्कोर कार्डावरती एकदा नजर टाकूया. तर मॅच समरी आपण बघणार आहोत, कारण की ज्यावेळेस सलामीच्या स्वरूपामध्ये 2 बॅटर मैदानादरम्यान आले होते त्यांनी गेम फार स्लो केला होता. आपण विचार केला तर सुदेश 9 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, तसेच मंगेश 8 बॉल त्यांनी फेस केले, त्यांच्या बॅटमधून देखील 11 धावा आल्या, कारण की सलामीवीर त्यांचं अटॅकिंग अप्रोच नव्हता. त्यांनी प्रत्येक बॉलवरती सन्मान दिला गेला आणि तसे धावा जास्त शोधण्याचा प्रयत्न केला गेला नाही. त्या अनुषंगाने इथून जर बघितलं तर मॅच त्यांच्या हातामधून सुटली आहे, पण आता फायदा नाहीये. कोट्रोशी संघाचे कॅप्टन कॉन्ट्रीब्युशन चांगलं झालंय, तर विनंती करतोय